Hello everyone. In this video we discuss lead discovery. आपण लीड डिस्कवरी बद्दल बघणार आहोत आणि त्यात रॅन्डम स्क्रीनिंग आणि नॉन रॅन्डम स्क्रीनिंग यातला काही भाग आपण इथे ह्या व्हिडिओमधनं डिस्कस करणार आहोत. आता आपण नॉन लीड कंपाऊंड बघितलं. आता हे जे विथाऊट लीड जे कंपाऊंड ड्रग्स आहेत हे जेव्हा आपण डिस्कवर करतो तेव्हा म्हणजे एखादा ऍक्सिडेंटली ड्रग आपल्याला भेटतो की आपल्याला माहित नसतं त्यामधला ऍक्टिव्ह कॉम्पोनंट कुठचा. आपण डायरेक्ट ते ड्रग वापरायला सुरुवात करतो. ते झालं ड्रग विथाऊट लीड कंपाऊंड. पण जेव्हा हे ड्रग आपल्याला मिळतं आपण ते त्यातला जो ऍक्टिव्ह कॉम्पोनंट आहे कुठचा कंपाऊंड त्यातला ऍक्टिव्ह आहे हे आयडेंटिफाय करतो, त्याचं स्ट्रक्चर आयडेंटिफाय करतो. त्यानंतर तो जेव्हा नेक्स्ट आपण त्या मिळालेल्या ज्या ड्रग मध्ये डेरिव्हेटायझेशन करतो आणि नवीन मॉडर्न मेडिसिन तयार करतो तेव्हा हा जो पूर्वी विथाऊट लीड मिळालेला जे ड्रग आहे, लीड कंपाऊंड असलेला ड्रग आहे, हे नेक्स्ट जनरेशन साठी लीड कंपाऊंड म्हणून रोल प्ले करतं. फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन हे विथाऊट लीड कंपाऊंड आहे, पण जेव्हा पेनिसिलिन पासून आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार करतो मायरिएड MYRIAD. आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे अँटीबॅक्टेरियल ह्यासाठी पेनिसिलिन हा लीड कंपाऊंड आहे. किंवा डायझेपाम आपण सिंथेसाइज करतो लिब्रियम पासून, तर जे लिब्रियम आहे हे त्या डायझेपाम साठी लीड कंपाऊंड आहे. ते लीड कंपाऊंड म्हणून रोल प्ले करतात. तर डायझेपाम आपल्याला माहिती आहे हे झोपेसाठी दिलेलं औषध आहे आणि ह्याचं टीवायला नाही ते अनालिटिकल MSc ला आमचं हे प्रॅक्टिकल झालेलं आहे. त्यामुळे डायझेपाम हे ड्रग आम्ही हँडल केलंय आणि ते लिब्रियमचं डेरिव्हेटिव्ह आहे. आता हे जे डेरिव्हेटिव्ह आहेत किंवा हे जे लीड कंपाऊंड आहेत ते कसे डिस्कवर करायचे हे आपल्याला आता इथे डिस्कस करायचं आहे. आता जेव्हा आपण ड्रग डिस्कवरी और लीड कंपाऊंड डिस्कवरी बघतो तेव्हा सुरुवातीला काही डिफिकल्टीज येतात. आपला जो अप्रोच असतो, आपल्याला काही रिक्वायरमेंट असतात, म्हणजे बायो ॲसे करावा लागतो, त्यावरून ड्रग ऍक्टिव्ह आहे की नॉन ऍक्टिव्ह आहे ते कळतं. ड्रगची ऍक्टिव्हिटी स्टडी करायला लागते, पोटेन्शियल स्टडी करायला लागते, काही विट्रो टेस्ट घ्यायला लागतात. फॉर एक्झाम्पल इनहिबिशन ऑफ अन एन्झाईम और अँटागोनिझम ऑफ अ रिसेप्टर. काही व्हिओ टेस्ट घ्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल द ॲबिलिटी ऑफ कंपाऊंड टू प्रिव्हेंट अँड इंड्यूस सीझर इन ए माऊस. अशा काही व्हिओ टेस्ट आपल्याला घ्याव्या लागतात आणि ह्या जे व्हिट्रो टेस्ट आहेत त्या लगेच होतात आणि लेस एक्सपेन्सिव्ह आहेत. त्यामुळे आपण व्हिट्रो टेस्ट आपल्याला सगळ्या घ्याव्या लागतात. आता ह्यामधले आपल्याला दोन महत्वाचे पॉईंट डिस्कस करायचे आहेत. एक म्हणजे रॅन्डम स्क्रीनिंग आणि दुसरा आहे नॉन रॅन्डम स्क्रीनिंग. आपण ड्रग डिस्कवरी और लीड कंपाऊंड डिस्कवरी बघतोय आणि त्यामध्ये आपल्याला रॅन्डम स्क्रीनिंग आणि नॉन रॅन्डम स्क्रीनिंग हे दोन पॉईंट आपले महत्वाचे आहेत आणि ते आता आपण इथे डिस्कस करणार. आता रॅन्डम स्क्रीनिंग म्हणजे काय? In the absence of known drug and other compounds with desired activity, random screening is a valuable approach. Random screening involves an intellectualization. Then all compounds are tested in the bioassay without regard in their structure. आता रॅन्डम स्क्रीनिंग म्हणजे काय आणि ते कधी करायचं? जर इन ॲब्सेन्स ऑफ नोन ड्रग एखादा आपल्याकडे प्लांट एक्स्ट्रॅक्ट आला आणि त्यामध्ये एखादं नोन ड्रग आहे की नाही आपल्याला माहित नसेल किंवा त्याची ऍक्टिव्हिटी आपल्याला माहित नसेल तर त्यावेळी आपण रॅन्डम स्क्रीनिंग करतो. इन ॲब्सेन्स ऑफ नोन ड्रग अँड अदर कंपाऊंड्स विथ डिझायर ऍक्टिव्हिटी, रॅन्डम स्क्रीनिंग इज अ व्हॅल्युएबल अप्रोच. मग ह्या केसमध्ये रॅन्डम स्क्रीनिंग आपण करू शकतो, ते व्हॅल्युएबल आहे. आणि ह्यामध्ये इंटेलेक्च्युअलायझेशन आहे, म्हणजे आपण अंदाज लावतो इथे की काय असू शकतं. त्यानंतर जे सगळे कॉम्पोनंट आहेत त्या एक्स्ट्रॅक्ट मधले त्यांचा आपण बायोॲसे घेतो, स्ट्रक्चरचा आधी विचार करत नाही. हे झालं रॅन्डम स्क्रीनिंग. आता सुरुवातीला 1935 म्हणजे सल्फा ड्रग डिस्कवर होण्याआधी रॅन्डम स्क्रीनिंगच केलं जायचं. Prior to 1935, this was essentially the only approach. हा एकच अप्रोच होता. Today this method is still
an important approach to discover drug or leads, particularly because it is now possible to screen such huge number of compounds rapidly with HTS. This is the lead discovery method of choice when nothing is known about receptor टार्गेट. जर आपल्याला एखाद्या ड्रगबद्दल माहितीच नसेल, नोन ड्रग नसेलच, ॲक्टिव्ह कंपोनंट नसेलच एखाद्या ह्याच्यामध्ये नोन, तर आपण रँडम स्क्रीनिंग वापरतो. 1935च्या पूर्वी आपण कंपल्सरी रँडम स्क्रीनिंगच वापरायचो, कारण तेव्हापर्यंत आपल्याकडे एवढी सुधारणा नव्हती, एवढं नॉलेज आपलं वाढलं नव्हतं. पण आता सुद्धा रँडम स्क्रीनिंग हा महत्वाचा ड्रग डिस्कव्हरीचा एक पार्ट आहे. त्यानंतर नॉन रँडम स्क्रीनिंग आहे, पण नॉन रँडम स्क्रीनिंगपेक्षाही आता रँडम स्क्रीनिंगला महत्त्व अजून सुद्धा आहे. आणि ते आता आपण HTS सारखे इन्स्ट्रुमेंट वापरून नंबर ऑफ कंपाऊंड्सचे आपण बायोअसे काढू शकतो. त्यामुळे रँडम स्क्रीनिंगला अजून सुद्धा महत्त्व आहे. या रँडम स्क्रीनिंगने आपण 2 महत्त्वाचे क्लासेस आपण स्क्रीन करू शकतो. एक म्हणजे सिंथेटिक केमिकल्स आणि नॅचरल प्रॉडक्ट. आपण मायक्रोबियल, प्लांट, मरीन जे नॅचरल प्रॉडक्ट आहेत त्यांचं स्क्रीनिंग करतो आणि सिंथेटिक केमिकल. फॉर एक्झाम्पल रँडम स्क्रीनिंग ऑफ सिंथेटिक अँड नॅचरल कंपाऊंड वॉज वॉर ऑन करियर डिक्लेअर बाय काँग्रेस विथ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट इन द अर्लीज 1970. 1970च्या काळात जेव्हा कॅन्सरसारखा दुर्धर आजार प्रकाशात आला, त्याचा शोध लागला आणि त्याच्यावर ड्रग नव्हतं प्रॉपर, त्यावेळी वॉर अगेन्स्ट कॅन्सर विरुद्ध एक युद्ध छेडण्यात आलं आणि त्यासाठी रँडम स्क्रीनिंग कंपल्सरी करण्यात आलं. कोणताही जो नवीन सिंथेटिक केमिकल तयार होते किंवा नॅचरल प्रॉडक्ट आहे ह्यांचं स्क्रीनिंग करण्यास सुरुवात झाली. कोणताही कंपाऊंड तयार झाला, कोणताही कंपाऊंड आपल्याला नॅचरल प्रॉडक्टमध्ये मिळाला की तो माऊसच्या ट्यूमरवर त्याचा बायोअसे घेतला जायचा. फ्यू न्यू अँटी कॅन्सर ड्रग्स रिझल्ट फ्रॉम दॅट स्क्रीनिंग, आणि त्यामुळे काही अँटी कॅन्सरस ड्रग सुद्धा आपल्याला मिळाली. बट मेनी नॉन अँटी कॅन्सरस ड्रग ऑल्सो did not show activity in the screen use, so new set of screen was derived that gave more consistent result. पण त्यानंतर असं सुद्धा लक्षात आलं की काही जे स्क्रीन आहेत स्क्रीनिंगसाठी वापरले जायचे ते चांगली अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटी दाखवत नव्हते, पण त्या ड्रगमध्ये अँटी कॅन्सरस ऍक्टिव्हिटी असून सुद्धा दाखवली जात नव्हती. मग त्या केसमध्ये नवीन सेट स्क्रीनचा वापरण्यात येऊ लागला. In 1950, a random screening of soils by various pharmaceutical companies in search of new antibiotic was undertaken. सॉइल सॅम्पलचं सुद्धा रँडम स्क्रीनिंग पूर्वी 1940-1950 साली केलं जात होतं. However, in this case, not only were numerous lead uncovered, but 2 important antibiotics, streptomycin अँड टेट्रासायक्लिन वेर फाउंड. आणि ह्या सॉइलच्या अनालिसिसमध्ये स्ट्रेप्टोमायसिन आणि टेट्रासायक्लिन हे 2 अँटीबायोटिक आपल्याला इथे मिळाले. हा फायदा आपल्याला अँटीबायोटिक्स आपल्याला मिळाला, हा फायदा त्या सॉइलचा ज्या स्क्रीनिंगचा आपल्याला बघायला मिळाला. स्क्रीनिंग ऑफ मायक्रोबियल ब्रोथ पर्टिक्युलर स्ट्रेंथ ऑफ स्ट्रेप्टोमायसिन was common random screening method prior to 1980. 1980 पासून त्याच्यापूर्वी पण मायक्रोबियल ब्रोथ आहेत, पर्टिक्युलर स्ट्रेप्टोमायसिन, त्याचा रँडम स्क्रीनिंग मोठ्या प्रमाणात केलं जात होतं. आता रँडम स्क्रीनिंग म्हणजे काय, तर एखादा ड्रग आपल्याला माहीत नसेल, एखादा कॉम्पोनंट बाय ह्या ड्रगमध्ये हा कॉम्पोनंट आहे हे माहीत नसेल, त्यावेळी आपण जे स्क्रीनिंग करतो ते म्हणजे रँडम स्क्रीनिंग. आणि रँडम स्क्रीनिंगमध्ये जेवढे सगळे कॉम्पोनंट तुमच्या ड्रगमध्ये आहेत त्यांचा बायोअसे काढला जातो, त्यांची ऍक्टिव्हिटी स्टडी केली जाते. आणि जास्तीत जास्त 1970 पूर्वीच्या काळामध्ये रँडम स्क्रीनिंगचा वापर केला जायचा. आणि जेव्हा कॅन्सर हा रोग निदर्शनास आला तेव्हा तर रँडम स्क्रीनिंग कंपल्सरी करण्यात आला कॅन्सरसाठी. एखादा नवीन कंपाऊंड तयार झाला किंवा नॅचरल प्रॉडक्ट आपल्याला मिळाला की लगेच त्याचं रँडम स्क्रीनिंग केलं जात असे किंवा ते करणं कंपल्सरी केलं होतं.
माऊसच्या ट्युमरवर बायोअसे काढला जात होता. हे झालं रॅन्डम स्क्रीनिंग बद्दल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नॉन रॅन्डम किंवा टार्गेटेड और फोकस स्क्रीनिंग ह्याबद्दल डिस्कशन करू. इथे आपण थांबूया. थँक्यू.